संघ अजूनही क्वालिफाय झालेला नाहीये. सर्व काही आता या चालू होणाऱ्या मॅच वरती निर्भर आहे. आणि बी पूल मधून आता मात्र हा सामना जो कोणी जिंकेल त्यानंतर आपण नक्ष 11 ची मॅच कोणाबरोबर असणार हे आपण जाहीर करणार आहोत. सुपर 6 साठी नक्ष 11 या संघाला मी रेडी राहण्याची विनंती करतोय. केतन काप, आपल्याला विनंती असेल आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण आपल्या किट परिधान करून आपण सगळ्या खेळाडूंना आपण मैदानावर उपस्थित राहण्याची विनंती करायची आहे. एक महत्वपूर्ण सामना चिंतामणी 11 चिंचपोकळी विरुद्ध आपण पाहतोय अयान स्टार्स लालबाग. पहिल्या 3 क्वालिफायर मॅचेसची माहिती आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. पहिली क्वालिफायर 1 मॅच असेल नक्ष 11 त्यांच्या विरोधात संघ कोणता असेल या मॅच नंतर आपण त्याबद्दल सांगणार आहोत. त्यानंतर दुसरा क्वालिफायर संघ असेल तो सिद्धेश पॅकर आणि त्यानंतर तिसरा क्वालिफायर संघ असेल अर्णव मराठाज. यांच्या मॅचेस कोणाची मॅच असणार आहे हे सांगण्यासाठी मात्र आता ही मॅच आपण वाट पाहूया आणि या मॅचचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण माहिती आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळेल. तर जशी या मॅचला सुरुवात होते माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपल्यासोबत जुळले जातील. धन्यवाद. धन्यवाद रोशन. आणखीन एक महत्वपूर्ण सामना निर्णायक मॅच या मॅच वर सगळ्यांचं गणित अवलंबून आहे आणि 30 मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय चिंतामणी म्हणजेच 11 हा संघ चिंचपोकीचा आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अयान स्टार्स लालबाग. लेट्स प्ले गेम ऑन. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रथमेश मयेकर यांना आमंत्रित केलं जाईल आणि फलंदाजीसाठी जगदीश जाधव आणि त्यांच्या समवेत अथर्व फराठे. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल पहा काय बॉल हाताळलाय प्रथमेश मयेकर. चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत असताना पाहायला मिळालाय प्रथमेश मयेकर. 5:56 मिनिटांनी पहिला बॉल हाताळला गेलाय आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव देखील पाहायला मिळाला. रन मात्र आलेले नाहीये पहिल्या बॉलवरती. पुढचा बॉल आणखीन एक बॉल पहा काय हाताळलाय. आणखीन एक बॉल फलंदाज बीट झालेत. बरोबर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. आणखीन एक बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक धावतोय. अडवलाय बॉल पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लकी शेख लकी ठरतात आपल्या संघासाठी. बरोबर बॉल त्याने अडवला आणि 3 धावा वाचवल्या देखील. अथर्व ओहो मोठा फटका अथर्वच्या बॅट मधून बरोबर बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिला षटकार ठोकत असताना अथर्व याला.
पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि पहा बॉल त्या ठिकाणी अडलाय देखील. एकच रन मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 8 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल उडवलाय, लो फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. जगदीश जाधवच्या बॅट मधून येतोय SVPL ब्रँडेड षटकार. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 14 या आकड्यावर. महेश चेनवनकर, पहिलाच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चूक पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय, तोपर्यंत 1 धाव देखील पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 15 या आकड्यावर. यावेळेला आणखीन एक मोठा फटका जगदीश जाधव यांच्या बॅट मधून. बॉल उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय. दुसऱ्या अटेम्प्टला झेल पकडलाय का सनी जाधव यांनी ते पाहावं लागेल. यस, आणि फलंदाज मात्र आपण पाहतोय जगदीश जाधव या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळते. सनी जाधव म्हणजेच दुष्यंत जाधव बॉलच्या खाली. पहिल्या अटेम्प्टला झेल त्यांच्या हातातून सुटला होता, पण दुसऱ्या अटेम्प्टला झेल त्यांनी पकडला आणि म्हणूनच की काय जगदीश जाधव या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळते. प्रेक्षकांना विनंती असेल थोडे आपण मागे उभे राहा. प्रेक्षक रेलिंग वरती जोर देऊ नका आणि थोडे आपण मागे उभे राहा. त्या क्षेत्ररक्षकांना देखील त्रास होता कामा नये, आपण याची नोंद घ्या. नवीन फलंदाज आहेत गोविंदा वाल्मिकी. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16 या आकड्यावर. महेश चेनवनकर, पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली, क्षेत्ररक्षक आहेत बॉलला अडवतील, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. परळचा चिता म्हणजेच बुमरो गोलंदाजीसाठी आलेत.
वेला समोर उडवलाय गोविंदा वाल्मिकी. व्हॉट अ शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हँड हँडसम बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावा येतोय गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅट मधून. षटकार. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. फ्लाइटेड फटका बॉलला पाठवलंय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी गोविंदा वाल्मिकी. बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 षटकार. आणि अमित महाडेश्वर आपल्या संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेला इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅट मधून चौकार येताना पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 16च्या सरासरीने 32 धावा धावफलकावरती झाल्या टीम अयन स्टार्स लालबाग. आणि आयोजन समिती खूप सारी मेहनत घेतली आहे. व्यासपीठावरती बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. दिलीपभाई गवस, नवनाथजी गाडवे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय शिवाजी दरेकर, प्रथमेश पवार, मंदार गुरव, शैलेशजी शेडगे, मयुरेश भवर, अमन विचारे, मयूर वागे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शैलेश हरमळकर अशी ही संपूर्ण आयोजन समिती. आणि त्याचप्रमाणे आयोजन समिती पडद्यामागचा एक कलाकार देखील त्याच्या समवेत जुडलेला आहे. तो म्हणजे आमचा मित्र युवराज चव्हाण. त्याने देखील खूप सारी मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी त्यांचं देखील कौतुक करणं आपल्याला गरजेचंच आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय अथर्वच्या बॅट मधून. बॉल चाललाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय अथर्वच्या बॅट मधून SVPL चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम अयन स्टार्स लालबाग या संघाची. जगदीश जाधवची विकेट आल्यानंतर मात्र दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 36 या आकड्यावर. यावेळेला गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 38 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला चांगला पाहायला मिळतोय. प्रथमेश मयेकर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बीट होताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येतोय. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट थ्रो आणि तोपर्यंत पहा 1 धाव देखील पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 39 या आकड्यावर. पुढचा बॉल बिग हिट गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅट मधून. हवाई हल्ला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅट मधून.
पुढचा बॉल इनसाइड आउट फटका, यावेळेला हा देखील बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 1 बाउंड, 4 धावांसाठी गरज आहे संघाला, आणि संघाला गरज असताना मात्र गोविंदा वाल्मिकी आलाय फलंदाजीसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 49 या आकड्यावर. लकी पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय, क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती आणि बॉलला अडवलं देखील. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. बाईची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 50 या आकड्यावर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, प्रथमेश मयेकरने झेल पकडलाय, विकेट आली आहे. लकी ठरलाय आपल्या संघासाठी लकी, आणि फलंदाज मात्र गोविंदा वाल्मिकी ठरतायत अनलकी. फलंदाज बाद. या ठिकाणी आमच्या एका मित्राची बाईकची की या ठिकाणी हरवलेली आहे. युनिकॉर्न या बाईकची ज्या कोणाला मिळाली असेल त्यांनी प्लीज आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये आणून द्या. लकीचा पुढचा बॉल हवेमध्ये आहे, स्वतः लकी बॉलच्या खाली आणि झेल पकडलाय. फलंदाज जर आपण पाहिलं तर माघारी परत पाहायला मिळत आहे. दिलेश देवरुखकर गोल्डन डकचा शिकार बनलेत. फलंदाज बाद. हॅट्रिक बॉल लकीसाठी, हॅट्रिकची सुवर्ण संधी. नवीन फलंदाज सिद्धी शेडगे मैदानामध्ये आलाय. यावेळेला चांगला फटका, कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चूक पाहायला मिळाली आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 51 या आकड्यावर. यावेळेला बिग हिट अथर्वच्या बॅट मधून हवाई हल्ला, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय अथर्वच्या बॅट मधून SVPL षटकार. 6 धावा. काय बॅटिंग केले अथर्वने या मॅच मध्ये. 57 धावा धाव फलकावरती झाल्यात. 57 ऑन बोर्ड.
पुढचा बॉल आणखीन एक बिग हिट, यावेळेला उंची जास्त आहे, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा षटकार. नाव आहे अथर्व फराटे. काय बॅटिंग केली आहे पहा. संघ अडचणीमध्ये आहे कारण दिलेश देवरुकर बाद झाला, तदनंतर जगदीश जाधवची विकेट आणि आणखीन एक विकेट ती म्हणजे गोविंदा वाल्मिकी, म्हणजे जे सिनियर प्लेयर्स आहेत ते मात्र माघारी परतल्यानंतर मात्र या युवा खेळाडूने अक्षरशः वेळ लावलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 63. एकोणवीस मिनिटांमध्ये बरोबर षटक हाताळले 4. अफलातून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय अथर्व फराटे. (63) 63 धावा. नीरज मालप षटक क्रमांक 5. 2 षटकार अथर्व फराटे. बरोबर अंदाज त्याने या मॅच मध्ये घेतलाय. कालचा दिवस आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये हा खेळाडू थोडासा फ्लॉप राहिला होता, पण या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. या 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील. सिद्धी शेडगे साथ देतोय अथर्वला. पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण, बॉलला उडवलंय, बॉल जाईल सीमारेषा पार 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 आर पार. 6 धावा येतोय सिद्धीच्या बॅट मधून षटकार. एकोणसत्तर धावा धाव फलकावरती झालेत. अयान स्टार्स लालबाग. पुढचा बॉल आणखीन एक उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस, झेल पकडलाय, विकेट आली आहे आणि फलंदाज सिद्धी शेडगे माघारी परतताना पाहायला मिळतोय. विकेट. नफीस भाई, आपण कुठे असाल तर त्वरितच व्यासपीठाजवळ या. नवीन फलंदाज आहेत संकेत देवरुकर. संकेत आलेत, विकेट आली आहे, फलंदाज माघारी परतलाय. सिद्धी शेडगे षटकार ठोकून आणखीन 4 बॉल अजूनही बाकी आहेत. पुढचा बॉल उडवलाय, पंचांनी आपला हात बाहेर काढलाय आणि बाहेर काढलेला हात म्हणजेच नो बॉल आणि 6 धावांचा बोनस देखील पाहायला मिळतोय. एकूण 7 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड देखील होताना पाहायला मिळाल्या आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 76. 76. पुढील बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण. हा बॉल गेल्या सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा येतोय संकेत देवरुकरच्या बॅट मधून षटकार. धावा धाव फलकावरती झाल्यात. 82 ऑन बोर्ड. 3 षटकार आलेत.
या षटकामध्ये आणि विकेट देखील आली या षटकामध्ये सिद्धी शेडगेची. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. क्रिकेट आहे आणि तोच क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय SVPL या स्पर्धेमध्ये. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही मिळणार रन, एकच धाव मिळेल. अथर्व मात्र थांबलाय स्ट्राईक वरती, त्याला स्ट्राईक घ्यायची आहे, बॅटिंग करायची आहे आणि म्हणूनच ही काय धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 83 ऑन अ बोर्ड. हो, पुढचा बॉल चांगला पाहायला मिळालाय. एक धाव घेतली जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का? यस, केली आहे पूर्ण ती देखील धाव. काय पाहायला मिळते चित्र पहा, प्रत्येक बॉल वरती धावा येत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 85 आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. उडवलाय बॉल, स्ट्राईक वरती यायचं होता, स्ट्राईक वरती आला आणि शेवटच्या बॉल वरती देखील बॉलला पाठवलं. सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार अथर्व फराडेच्या बॅट मधून. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 91, म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 92 धावांची गरज असेल. 11 बॉल मध्ये वैयक्तिक 36 धावा. नाबाद हे अथर्व फराटे या मॅच मध्ये फलंदाजी केली आहे या खेळाडूने आणि म्हणूनच की काय धावांचा अक्षरशः डोंगर रचलाय टीम अयान स्टार लालबाग या संघाने. महत्वपूर्ण सामना, फलंदाजी करायची होती. कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि दाखवलेल्या विश्वासाचं सोनं देखील केलंय अथर्व फराटेने. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पाथाडे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद अभिषेक. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. चालू असलेला सामना आपण बघत आहात. अयान स्टार्स अर्थातच अमितजी महाडेश्वर यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला चिंतामणी 11. प्रथमतः अयान स्टार या संघाने बॅटिंग करत असताना 91 धावा जमवल्या. येत्या 5 ओव्हरमध्ये मात्र 92 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे चिंतामणी 11 टीमला. एक मोठं लक्षच म्हटलं जाईल कारण मागील दिवसापासून आपण जर पाहिलात तर 60, 62, 65, 70 या धावा एक एव्हरेज स्कोर मानल्या जात होत्या. मगाशच्या मॅच मध्ये मात्र तब्बल 100 ही गाठली गेली. तब्बल 114 धावा इकडे मात्र या मैदानावर बनवल्या गेल्या. आतापर्यंतचा तो सर्वात अधिक स्कोर म्हणून, सर्वाधिक धावसंख्या म्हणून त्या 114 धावांकडे पाहिलं जाईलच. परंतु त्या मागोमाग आपण जर पाहिलात तर या 91 धावा सेकंड हायेस्ट म्हणून मोजल्या जातील. तर असा हा स्कोर मात्र पूर्ण करावा लागणार. 92 रन्स टू विन फॉर चिंतामणी 11. सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानावर पाठवून द्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅच ऑफिशियल नासिर शेख सर आणि सुबोधजी घडसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विनंती असेल जास्त विलंब न करता आपण आपली फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. अयान स्टार
क्वालिफायर टीमने आपण पुढील मॅच साठी तयार राहायचंय. जे संघ पुढील फेरीमध्ये खेळण्यासाठी क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्व संघांना मी विनंती करतोय आपण कुठेही जायचं नाहीये. आपल्या सर्व खेळाडूंना किटमध्ये आपण मैदानावरती थांबण्याची विनंती करा. स्पेशली मी नक्ष 11 या संघाला विनंती करतोय आपण आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन मैदानामध्येच थांबायचंय. क्वालिफायर 2 सिद्धेश पॅकर आणि क्वालिफायर 3 अर्णव फायटर्स, अर्णव मराठाज. दोन गटांमधून मात्र आपण जर पाहिलं तर या 5-5 संघांना आपण गेले 2 दिवस खेळताना बघतोय. एकंदरीत 10 संघांनी या पर्वामध्ये मात्र सहभाग घेतला आणि या सहभागी 10 संघांमध्ये आपण जर पाहिलं तर लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना आपण समानरित्या विभागून दिलं. आतापर्यंत या सर्व खेळाडूंना आपण एकत्र खेळताना बघत होतो. आता मात्र हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये बिखरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर काही खेळाडू चिंतामणी 11 संघामध्ये परळचे खेळाडू दिसत आहेत, काही काळाचौकीच्या टीममध्ये आपल्याला शिवडीचे खेळाडू दिसत आहेत. म्हणजे एक वेगळं फॉर्मॅट इकडे मात्र आपण घेऊन आलेलो आहोत. एक नवीन संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून जसं आपण IPL बघतो त्याच धर्तीवरती मात्र आयोजित केली जाणारी ही शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 नवीन पर्वाची कहाणी आपण बघतोय. गेले 2 दिवस आणि आज हा स्पर्धेचा अंतिम दिवस आणि हळूहळू मात्र आता स्पर्धा जी आहे ती अंतिम टप्प्याकडे वळू लागलेली आहे. लीग स्टेज मधला हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. चिंतामणी 11 हा संघ मात्र हा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू करेल. सलामीच्या जोडीमधून सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेले. महेश चेंदवनकर परळचा चित्ता अर्थातच बूम बूम बुमरो आणि त्याच्या सोबत मात्र ज्याला आपण काळा चौकीचा गिरीश कोचरेकर म्हणून सुद्धा ओळखतो असा प्रथमेश प्रवीण मयेकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरसाठी सौरभ सावंत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चढवलाय हल्ला. बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महेश चेंदवनकरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर बॉल सीमा पार येतोय षटकार. लाजवाब फटका. अप्रतिम सुरुवात. का मला परळचा चित्ता म्हटलं जातं आतापर्यंत तसं पाहायला गेलं तर चिंतामणी 11 टीमसाठी महेश चेंदवनकर यांची फलंदाजीच्या माध्यमातून तितकी खास कामगिरी झालेली नव्हती, परंतु आज या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याला आपला दमखम दाखवावा लागेल. आयकॉन प्लेअर आणि पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आले. जागा बनवली, जागा दाखवली गोलंदाजाला. बॉलला पाठवलं पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईन वरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. षटकार. 92 धावांचं जरी लक्ष समोर असलं तरी ते लक्ष पार पाडण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे दाखवून द्यायला सुरुवात केली ती 2 षटकारांसोबत. महेश चेंदवनकर परळचा चिता बूम बूम बुमरो बॅक टू बॅक 2 षटकार. षटकारांची मात्र तिकडी पूर्ण करेश का महेश चेंदवनकर. गेले 2 दिवस आमच्या सोबत मात्र आपला एक युवा गुणलेखक ओम तावडे चांगली मेहनत घेतोय. अगदी बारीक बारीक माहिती तंतोतंत असं गुणलेखन आमच्यापर्यंत पोहोचवण्याची त्याची कारकीर्द आपण खूप चांगली पाहिली. या मागील 2 दिवसांमध्ये खूप चांगलं काम केलं ओम तावडेने सुद्धा. त्याबद्दल ओम तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आज देतोय. फोर्स स्पोर्ट्स असेल, उल्हास पॅकर असेल, फोर्स 1 लाईव्ह टीम असेल. यावेळेला डाऊन दी ग्राउंड इनसाइड आउट 1 बाउन्स. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. महेशच्या बॅट मधून आला हा खणखणीत चौकार. खोदून काढलेला फटका होता. अगदी पायातून मात्र बॉल उचलला. चांगल्या रीतीने चेंडूला पिक केलं आणि समोरच्या दिशेने अगदी मिडॉन आणि मिडऑफचे फिल्डर दायऱ्याच्या आतमध्ये आहेत. पॉवर प्लेचा हा पुरेपूर समाचार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय महेशच्या बॅट मधून हा खणखणीत SVPL चौकार. यावेळेला स्क्वेअर लेगचा फिल्डर 2 क्षेत्ररक्षकांना पार करत बॉल सीमा पार चाललाय. आणखीन एक चौकार येतोय महेश चेंदवनकरच्या बॅट मधून. चांगला आगाज महेश चेंदवनकरच्या बॅट मधून या विस्फोटक अंदाजाने आज मात्र चिंतामणी 11 संघाला एक आत्मविश्वास दिलाय.
चिंतामणी 11 संघाचा कुठेतरी मात्र सुटकेचा निश्वास आता मात्र त्या ठिकाणी जे दबाव होतं, जे प्रेशर होतं, ते थोडंसं रिलीज झालंय. आणखीन एक फुल टॉस बॉल बेरोड चेक प्रमाणे त्यावर लिहिल्या 6 धावा. डिपॉझिट केलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महेश चेंदवनकर बोम बोम बोमरो. नाईस बॅटिंग, इनक्रेडिबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलाय महेशने. चांगला पाठलाग. And it's a fair delivery. पूर्णपणे विचार विनिमय पूर्वक त्याची पडताळणी करून मात्र आमचे तिसरे पंच सूर्यकांतजी आडव सरांनी हा निर्णय कळवलाय. यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. महेशला मात्र कुठेतरी प्रथमेशने थांबण्याची इशारी गेली, थांबण्याची घंटी वाजवली. तिकडे मात्र डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल सोबत मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकार आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू, अशा पद्धतीचं काहीसे मात्र हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आणि पहिल्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती थेट 26 धावांवरती. चांगला स्टार्ट दिला महेशने. आता मात्र येणाऱ्या 24 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या एका षटकातून 26 धावा तिकडे आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 66 धावा अजूनही बनवायचे आहेत. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलात तर 16.5 धावांच्या सरासरीने धावसंख्येला पुढे घेऊन जावं लागेल. नवीन गोलंदाज ऋतिक नागले 5 विकेट एका मॅच मध्ये, एका इनिंग मध्ये 5 विकेट पटकावण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावर आहे. देखन में लगे छोट पर घाव करे गंभीर, छोटा पॅकेट बडा धमाका. एक युवा गोलंदाज. यावेळेला पहिला बॉल खराब लाईन वरती, फुल टॉस चेंडू हाताला. प्रथमेश प्रवीण मयेकरच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर थोडीशी चुकी केलेली पाहिली ऋतिक नागलेने. अगदीच चेंडू बॅटवर हाताळला. आता मात्र हा बेरर चेक जर तुम्हाला दिलाय तर त्यावर मात्र का धावा मात्र मोजल्या जाणार नाहीत. प्रथमेश प्रवीण मयेकर त्याचा पुरेपूर फायदा उचलणारच हे मात्र निश्चित होतं. आणि हा षटकार मात्र आला प्रथमेशच्या बॅटमधून. बत्तीस धाबा. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला लाईन चांगली हाताळली होती. पॉइंट क्षेत्ररक्षकाकडे बॉल जात होता. चोरट्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये महेश पाहायला मिळत होते, परंतु पॉइंट मध्ये फिल्डर होता त्यामुळे प्रथमेशने कुठेतरी नकार दिला ही धाव घेण्यासाठी. कोणताही धोका पत्करायचा नाहीये, विकेट वाचवून क्रिकेट खेळायचं हे मात्र ठरवलंय प्रथमेश मयेकरने.
आणि प्रथमेश मयेकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र सुमितजी पाटकर यांच्याकडून 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर करण्यात येतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र अपेक्षित उसळी तिकडे चेंडूला मिळत नाहीये. खेळपट्टी गेली 2 दिवस मात्र त्या खेळपट्टीवरती बरेच सामने रंगले, त्यामुळे आता खेळपट्टीवरचा जो बाउन्स आहे तो थोडासा कमी झालेला पाहायला मिळू शकेल. काही वेळेला आपण जर पाहिलं तर थोडीशी जास्त उसळी चेंडूला प्राप्त होऊ शकते, काही वेळेला चेंडू थोडासा खालीही राहू शकतो, कारण आतापर्यंत खेळपट्टी व्यवस्थित काम करत होती. आता मात्र बरेच सामने त्यावर खेळून झाल्यानंतर थोडीशी आता माती, थोडासा त्या ठिकाणी मात्र भुसा आपल्याला पाहायला मिळू शकेल, जो बॉल सारखा एका जागेवर पडल्यानंतर ती माती थोडीशी विस्कळीत झाली आहे आणि तिथे मात्र जागा थोडीशी मऊ झाली, कारण त्यामुळे बॉल खरं थोडासा खाली राहिलेला या वेळेला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे, त्याच लेंथवरती हाताळलेला बॉल आहे. प्रथमेश मयेकर लगातार 2 वेळेला बीट होतोय. फुलटॉस चेंडूचा फायदा तर घेतला, परंतु त्यानंतर गोलंदाज ऋतिक नागले तोही मात्र एक अनुभवी गोलंदाज बनला या 2 दिवसांमध्ये. स्पर्धामध्ये आपण जर पाहिलं तर 5 विकेट पटकावणारा गोलंदाज ठरला होता, जसं आपण नवनाथजी गाडवे यांना गोलंदाजी करताना पाहिलं. परंतु नवनाथजी गाडवे एक लेजंडरी प्लेअर आहेत, त्यांच्याकडे मोठा दांडगा अनुभव आहे. परंतु ऋतिक नागले हा एक युवा खेळाडू आहे आणि पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळत असताना काय परफॉर्मन्स दिलाय या खेळाडूने. गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या नावाभोवती एक वेगळं वलय निर्माण केलंय. आपल्या नावाची कुठेतरी दखल घ्यायला सर्व प्रेक्षकांना, सर्व आयोजकांना, सर्व संघ मालकांना भाग पाडलं. मला वाटतं नक्कीच हा गोलंदाज पुढील पर्वामध्ये ज्या वेळेला ऑप्शनसाठी येईल, या गोलंदाजासाठी मात्र सर्व संघ मालक तयार असतील, त्याच्यासाठी बोली लावतील, अशी कामगिरी मात्र या गोलंदाजाने केली आहे. ऋतिक नागले 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धाबा त्याने खर्च केल्यात, त्यामध्ये एक षटकार आणि एक दुहेरी धाव आली. एकंदरीत 8 धाबा या 5 चेंडूंमधून आलेत. संघाची धावसंख्या मात्र जर पाहिली तर 34. आणि या वेळेला कॉट बिहाइंड, बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा. बॅटची घेतली कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. जगदीश जाधवच्या हातामध्ये एक सहज सोपा झेल. ऋतिक नागलेला शेवटी सफलता मिळालीच. आणखीन एक विकेट मात्र या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती. प्रथमेश प्रवीण मयेकर तंबूच्या आसऱ्याला परतवण्यामध्ये मात्र यशस्वी ठरला ऋतिक नागले. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का चिंतामणी 11 टीमला लागत असताना एक प्रथमेश गेला तर दुसरा प्रथमेश आला. प्रथमेश मयेकर आउट झालाय तर प्रथमेश येंद्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय. काळा चौकीचा प्रथमेश गेलाय, चिंचपोकळीचा प्रथमेश आलाय. सोबत मात्र महेश चेंदवनकर. बुम बुम बुमरो. ओव्हर नंबर 2 ची सांगता. 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 34 धावा. पाठलाग करायचा आहे 92 धावांचा. अजूनही 18 बॉल आणि 58 धावांची गरज. गोलंदाजीसाठी दिलेश देवरुखकर. परळ परिसरातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मात्र महेश आहे. परळ विरुद्ध परळ असा सामना असू शकेल, कारण दोन्ही बाजूला विरोधी आपण जर पाहिलात तर परळ विभागातील 2 खेळाडू आहेत. एका बाजूला दिलेश आहे, दुसऱ्या बाजूला महेश आहे. संघ मालकांकडे जर लक्ष टाकायचं झालं तर एका बाजूला अयान स्टार आहे, संघ मालक अमितजी महाडेश्वर यांचा संघ. पहिला चेंडू दिलेशचा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, डाऊन दी लेग साइड होता. पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत असताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धाब्यांची घोषणा होते. एकेरी धाबेने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. 35 धाबा स्कोर कार्डवर. आणि या वेळेला राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. पायावर मारा करण्याचा प्रयत्न करत होते. महेशने मात्र जागा बनवली हा फटका सजवण्यासाठी. थोडंसं शफल झाले. ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन मात्र आडव्या बॅटनं बॉलला उडवून दिलं. ते सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून सीमारेषेच्या बाहेर. एक सुंदर फटका इकडे पाहायला मिळाला महेश चेंदवनकर कडून.
षटकारासोबत स्कोर कार्ड मध्ये बदल घडतोय. 41 धावा या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला मात्र ही लेंथ चांगली आहे. परफेक्ट यॉर्कर इकडे हाताळायला गेला. टो क्रशर होता, खोदून काढायची गरज पडली ती महेशला. धाव घेण्याची मात्र संधी नाहीये. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू पूर्ण, एक वाईट बॉल आला, एक षटकार आला आणि एक डॉट बॉल आला. पुन्हा एकदा मात्र अतिरिक्त धावांची घोषणा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. ऑफस्टम्पच्या यावेळेला खूपच जास्त बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. फलंदाजाच्या आवाक्याचा बाहेरचा बॉल इकडे मात्र हाताळायला गेला तो गोलंदाज दिलेश कडून. यावेळेला काय घडलंय बघा. तिकडे मात्र पंचांकडे अपील तर केली गेली आहे, परंतु पंच आपल्या जागेवर स्थिर, पंच आपल्या निर्णयावर ठाम. या अपीलला कोणतीही दाद पंच देत नाहीयेत. आता मात्र संधी आहे, पाहूया काय घडतंय. दिलेश देवरुखकर स्वतः मात्र त्या ठिकाणी झेलवर जाण्याचा प्रयत्न करत होते. अमित माडेश्वर बॉल पासून थोडेसे लांब होते. कॉलिंग मात्र त्या ठिकाणी जरूर केली गेली असावी. महेशने मात्र त्या ठिकाणी हा फटका खेळल्यानंतर एक धाव पूर्ण केली. तोपर्यंत दिलेश मला वाटतं त्या ठिकाणी स्वतः झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये कॉल दिला होता. बॉल पासून बरेच लांब होते. एक रन आली आहे एकेरी धावेसोबत. स्कोर मात्र पुढे सरकला तो 43 धावांवर. 92 धावांचं लक्ष समोर आहे. प्रथमेश शेंद्रे संघनायक मैदानाच्या आतमध्ये मात्र आता फलंदाजीसाठी उतरलाय. मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती सुद्धा. सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग केली. श्रीजा 11 लालबाग संघाच्या विरोधात खेळत असताना अतिशय महत्वपूर्ण सामना, आणि त्या सामन्यामध्ये मात्र विजेता ठरला होता चिंतामणी 11. शेवटचा बॉल शिल्लक. आणि हा फुल टॉस, बीमर, नो बॉल, षटकार. 7 धावा या बॉलवर मिळतील आणि या 7 धावांसोबत टीमच्या 50 धावा पूर्ण होतील. अजूनही 42 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी, आणि त्यातल्या त्यात हा फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी फलंदाजांना मिळेल. हा शेवटचा चेंडू मात्र दिलेशला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. त्यामुळे क्रिकेटमध्ये बघा, जसं मगाशी आपण सांगत होतो ना की 6 बॉलमध्ये 42 धावांची गरज होती, परंतु त्याही वेळेला मात्र मॅच औपचारिकता पूर्ण आहे असं आपण म्हटलं नाही, कारण 6 बॉलमध्ये 42 धावा सुद्धा आपण पूर्ण झालेल्या पाहिलेल्या आहेत. या वेळेला फ्री हिटचा बॉल, आणि या फ्री हिटच्या बॉलवर कॅच. गोविंदा वाल्मिकी बॉलवर आहेत. चांगली फिल्डिंग तिकडे बघायला मिळाली. कोणतीही धाव तिकडे घेतली गेलेली नाहीये. महेश स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा कुठेतरी प्रयत्न करतायत. ओव्हर नंबर 3 ची सांगता होईल. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 50. 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता असेल चिंतामणी 11ला हा सामना जिंकण्यासाठी. अयान स्टार कोणाच्या हातामध्ये सोपवणार ही 4थी ओव्हर. ऋतिक नागळे सारखा एक चांगला ऑप्शन त्यांच्याकडे आहे, आणि मला वाटतं त्याच्याच हातामध्ये ही ओव्हर सोपवली जाईल, कारण आतापर्यंत संघासाठी मात्र एक तारणहार म्हणून समोर आलाय ऋतिक नागले. ऋतिक नागलेचा हा स्पेल मधला नवीन ओव्हरचा खेळ जसा सुरू होतोय आपण स्ट्राईकवर पाहू शकाल. महेशला 12 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू, चांगला बॉल, नो बॉल. पंचांकडून नो बॉल आलाय. ओव्हर स्टेपिंग साठीचा हा नो बॉल पंच इथे कळवतायत. 13 एक गलत कदम और तेरी पूरी सल्तनत खत्म. अयोग्य मात्र त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजचा वापर केला, त्यामुळे पंचांनी नो बॉलचा इशारा कळवलाय. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी तिकडे मिळते. महेश चेंदवनकर आता मात्र या फ्री हिटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. फ्री हिटच्या बॉलवर झेल टिपली जाईल, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे त्यामुळे सुरक्षित असेल फलंदाज महेश चेंदवनकर.
11 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. आणि या वेळेला लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह उल्हास पॅकरच्या बॅनरवर जाऊन बॉल आदळतोय. 6 धावांचा इशारा पंच सुबोधजी गडसे यांचा. 11 बॉल 40 धावांची गरज होती. अर्धा डझन धावांची भर पडते स्कोर कार्डवर. बॉल शिल्लक राहिले ते आता मात्र 10 आणि धावा गरजेच्या आहेत त्या 34. प्रथमेश येंद्रे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. या वेळेला मात्र ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअरकडे मात्र फिल्डर आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. मॅच मध्ये मात्र उलटफेर होताना दिसतोय. लक्ष जरी 92 धावांचं असलं तरी ते मात्र आता कुठेतरी चेस होताना दिसतंय. नजरेसमोरचे आकडे वारंवार बदलत आहेत. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 34 ची गरज होती. नो बॉलचा इशारा आला, त्यावर एक धाव धावून काढली. बॉल जैसे थे परंतु 2 धावा वजा झाल्या. आता मात्र 10 चेंडू शिल्लक आणि 32 धावांची गरज. पुन्हा एकदा मात्र फ्री हिटचा बॉल हा खेळण्याची संधी महेश चेंदवनकरकडे. मॅच मध्ये रंगत थोडीशी आता हळूहळू वाढत जाते. ऋतिक नगाले पाहूया काय करतोय या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल, फ्री हिटचा बॉल, आम तो आम और गुटलियों के भी दाम. या फ्री हिटच्या बॉलवर मिळतोय 6 धावांचा फटका. येतोय खणखणीत SVPL षटकार. नऊ चेंडू आणि 26 धावा. पूर्णपणे मात्र आता या सामन्याचं समीकरण बदललं. ऋतिक नागलेवरती जबाबदारी दिली होती हा सामना वाचवायची, परंतु हा सामना आता त्यांच्या हातातून जाताना दिसतोय. 9 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. या वेळेला चांगला बॉल, पंच वाईट बॉल दर्शवतील. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा. आणखीन एक अतिरिक्त धाव इथे घोषित केली जाते. नऊ बॉल आणि 26 ची गरज होती. हा वाईट बॉल आल्यानंतर समीकरण पुन्हा बदलतंय. 9 बॉल आणि 25 धावांची आता मात्र गरज आहे. अयान स्टार्स विरुद्ध चिंतामणी 11. आणि हा बॉल सरळ विकेट किपर कडे जाईल. इथे मात्र फेअर डिलिव्हरी असेल. एक योग्य बॉल, एक निर्धाव चेंडू. 8 बॉल शिल्लक आहेत. या ओव्हर मधून अजूनही 2 चेंडू पूर्ण होणं बाकी आहे. 25 धावांची आवश्यकता. आणि येथे मात्र विकेट येईल का? महत्वाचा क्षण. पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय महेश चेंदवनकरचा खेळ. बुमरा बॅक टू दी पवेलियन. मॅचचा मोमेंटम मात्र हा क्षण मात्र पूर्णपणे बदलू शकतो. मॅचचं संपूर्ण समीकरण या विकेट नंतर बदलू शकतं, कारण येणारा फलंदाज सेट बॅटर नाहीये. प्रथमेश शिंदेवरती मात्र मोठी जबाबदारी असेल. महेश चेंदवनकर स्वतःवर नाराज. चांगला परफॉर्मन्स दिला महेशने. किती बॉल? 16 चेंडू आणि 40 धावांची खेळी केली महेश चेंदवनकरने. जबरदस्त बॅटिंग, परंतु मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. लकी शेख
7 चेंडू आणि 25 धाबा. लकी शेख ऑन स्ट्राईक. ऋतिक नागलेचा शेवटचा बॉल इथे शिल्लक राहिलेला असताना ऑन साइडला एकच धाव घेण्याची संधी मिळते. चांगला थ्रो पाहायला मिळाला. 6 बॉल शिल्लक राहिलेत. आता स्कोर जर आपण पाहिला तर धावफलकावरती इक्वेशन पाहूया. आता स्कोरकडे लक्ष टाकण्याची जास्त गरज नाहीये. इक्वेशन मात्र पाहूया. 6 चेंडू आणि 24 धाबा. 92 धावांचा पाठलाग करायचा असताना शेवटच्या ओव्हरमध्ये आता समीकरण शिल्लक राहिले 6 बॉल आणि 24 रन. सर पंच 23 मिनिट झालेत. एक प्लेअर आत घ्यावा लागेल. 23 मिनिटं झाली. प्लेअर बसवले तिकडे. आमचे प्लेअर आहेत. आपले जे एक्स्ट्रा प्लेअर आहेत त्यांना माहिती आहे टाइम किती झालाय. चला मॅच चालू करा. एक प्लेअर आतमध्ये घ्या आणि मॅच चालू करा. स्ट्राइक वरती लकी शेख. शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी जगदीश जाधव ओव्हर द विकेटचा मारा घेऊन. पहिला बॉल. पहिल्या चेंडूवरती लोअर फुल टॉस बॉल हाताळलाय. ऑन साइडला फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. दुसऱ्या बाजूने प्रथमेश शेंद्रे यांच्यावरती सुद्धा आता तितकीच मोठी जबाबदारी आहे. 5 बॉल आणि 23 रन. म्हणजे एकंदरीत केतन जसं बघायला गेलं तर क्रिकेटच्या सोप्या बाबतीत आपण जसं म्हणतो की 5 बॉल मध्ये 4 सिक्स मारायचे आहेत. परंतु या मैदानावरती 4 बॉल 4 सिक्स मारू शकतो. परंतु त्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागेल. तितके एफर्ट्स तुम्हाला लावावे लागतील. काल आपण 6 बॉल मध्ये 29 धावा झालेल्या पाहिलेल्या आहेत. आपण बरेच असे मोठमोठे स्कोर जे आहेत ते या मैदानावरती चेस झालेले पाहिलेले आहेत. आणि हा फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉलवर प्रथमेश शेंद्रेच्या बॅट मधून एक हवाई यात्रेवर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. 6 धावा येत आहेत. षटकार येतोय. मॅच मध्ये रोमांचकता वाढते. मॅच मध्ये आता इथे उत्सुकता वाढते. कोण जिंकणार हा सामना हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही ह्या मॅच कडे मोठ्या आशेने बघतायत. काही प्रेक्षक जे आहेत ते अयान स्टार साठी इकडे आलेले आहेत. काही प्रेक्षक मात्र या ठिकाणी आपण चिंतामणी 11ला सपोर्ट करण्यासाठी आलेले सुद्धा पाहू शकाल. काय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मी म्हणजे कॅमेरामॅनला विनंती करेन की प्रेक्षकांकडे सुद्धा एकदा कॅमेरा जाऊ द्या. चांगला बॉल हाताळलाय. चांगल्या लाईन वरती मात्र हाताळलेला चेंडू होता. एकच धाव घेण्याची संधी मिळते. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. म्हणजे 3 बॉल 3 षटकार गरजेचे आहेत. तीन बॉल 16 धावा. लकी शेख आहेत स्ट्राइक वरती. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. व्हॅलिड बॉल आहेत. 2 बॉल 15 धावांची आवश्यकता. कशासाठी पंच? ऑलरेडी रिव्ह्यू घेतलेला आहे त्यांनी. एकच रिव्ह्यू आहे आपल्या टीमला. दोन्ही इनिंग साठी दोन्ही टीमला एक रिव्ह्यूच आहे. एक नो बॉल साठी मगाशी रिव्ह्यू घेतला. तो रिव्ह्यू त्यांनी गमावलेला आहे.
आणि या वेळेला बॉटम हँडचा वापर केलाय जरूर, परंतु हा बॉल काही मैदानाच्या बाहेर जाऊ शकत नाहीये. फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. अयान स्टार विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना शिवडी मुंबईकर टीमला मी विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठाजवळ आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन उपस्थित राहायचे. टीम शिवडी मुंबईकर शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर काय घडतं हे पाहूया. विकेट गमावली आहे आणि यासोबतच अयान स्टार हा संघ या मॅचचा विजेता. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम अयान स्टार्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक चिंतामणी 11. या मॅच मध्ये मात्र हार पत्करावी लागली आहे आणि विजेता ठरलाय तो संघ अयान स्टार. अभिनंदन असेल. आता मात्र लीग स्टेजचे साखळी फेरीचे सर्वच्या सर्व सामने आता समाप्त झालेले आहेत. इथून पुढे मात्र आता सुपर 6 ला सुरुवात होईल. त्यामुळे आता प्रेक्षकांना विनंती आहे, या स्पर्धेचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. अशा ज्या मॅचेसची मजा अजून आता आपल्याला वाढत जाताना दिसणार आहे. त्यामुळे कोणी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा, अनुभवत रहा. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 हे स्पर्धेचं नवीन पर्व आणि संध्याकाळच्या सत्रात मात्र आता थोड्याच वेळात आपण सुपर 6 ला सुरुवात झालेली पाहू शकाल. तर काही क्षणाची विश्रांती घेतो आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडला जातो. तोपर्यंत धन्यवाद. विनंती असेल कौस्तुभ गावडे, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. कौस्तुभ गावडे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय अयान स्टार संघाच्या अथर्व सावंत याला. 10 बॉल आणि 36 धावा अथर्व सावंतने या मॅच मध्ये बनवल्या आणि त्याच्या या खेळीमुळेच टीम जी आहे ती 91 धावांपर्यंत मजल गाठू शकली. अथर्व फराटे, चुकीची दुरुस्ती. अथर्व फराटे मॅन ऑफ द मॅच. अथर्व फराटे, येस. 10 चेंडू 36 धावा. 10 चेंडूंमध्ये 36 धावा बनवल्या. संघाला गरज होती, संघासाठी धावून आला महत्वपूर्ण सामन्यामध्ये. त्याच्या बॅट मधून धावा आल्या. अथर्व या मॅन ऑफ द मॅच.